नमस्कार मैत्रिणींनो, चला तर आज मी गोड शिरा कसा बनायचा, आपण गुळापासून शिरा बनवणार आहे मैत्रिणींनो. अगदी वेगळ्या पद्धतीने आपण शिरा बनवणार आहे. चला तर बघूया साहित्य काय काय लागते. थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, विलायची पावडर घेतलेली आहे, आणि ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्या वाटीने आपण गूळ घेणार आहे. तूप ओतून घेतलेलं आहे, आपण गरा भाजूनच घेतलेला आहे, त्यामुळं काय भाजायची गरज नाही मैत्रिणींनो. आणि इथं आपण ह्याच्यात तूप ओतून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये खोबरं टाकून घेऊया. खोबरं टाकून घेतलेलं आहे. आता ह्याला लालसर होसर हलवून घेऊया भाजीपर्यंत. थोडे जाडसरच खोबऱ्याचे तुकडे करायचे आहेत, त्यामुळे खूप छान असा लागतो शिरा आपला. बघा, खोबरं आपलं लालसर झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये विलायची बारीक आणलेली ह्याच्यात टाकून घेऊया. थोडंसं हलवून घेऊ. आणि आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं कमीच पाणी घालायचं आहे, त्यामुळे मोकळा सुळसुळीत होतो असं. आता त्याच्यामध्ये गूळ टाकून घेऊया. आपण गूळ टाकून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये. आता गूळ विरघळोस्तोवर आपण ह्याला हे करून घेऊया, हलवून घेऊया जरा. अगदी सोप्या पद्धत आहे मैत्रिणींना बनवायची. माझी तुम्हाला व्हिडिओ रेसिपीची आवड असेल तर मला कमेंट करा, कुठलीही रेसिपी मी तुम्हाला करून दाखवेल. तुम्हाला अगदी जे वेगळ्या पद्धतीने पाहिजे ते मी बनवून दाखवणार आहे मैत्रिणींनो. तुम्ही फक्त कमेंट करा ह्याची भाजी बनवून दाखवा, म्हणून मी ती भाजी बनवून दाखवते मैत्रिणींनो तुम्हाला. अगदी सोप्या आणि साध्या सिंपल साहित्यामध्ये. जास्त सामान वापरायचं नाही आहे. माझे सिंपलच रेसिपी असतात मैत्रिणींनो, जास्त सामान नाही वापरत मी, आणि जास्त साहित्य लागत बी नाही मैत्रिणींनो. आपण गूळ विरघळोस्तोवर हलवून घेऊया. बघा, आपला गूळ सगळा विरघळून गेलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये रवा ओतून घेऊया. आपण भाजलेला रवा ओतून घेऊया. जाडसर रवा वापरायचा मैत्रिणी, खूप छान असं लागतं. जरा हलवून घेऊया. एक 2 मिनटं झाकून घेऊया ह्याच्यावर. झाकण काढून बघूया. बघा, आपला शिरा किती मोकळा सुटसुटीत झालेला आहे. बघा, खूप छान असं झालेला आहे शिरा मैत्रिणींनो आपला. आपला शिरा आता खाण्यासाठी तयार आहे मैत्रिणींनो. तुम्ही प्रसादाला देखील वापरू शकता. असं खूप छान असं लागतो शिरा. ट्राय करून बघा मैत्रिणींनो. चला तर मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो.